काल आईच्या हातचं टोमॅटोचं सार प्यायची खूप इच्छा झालेली म्हणून मी सरळ पोचले आईकडे आणि इकडे सारबीर म्हणजे जून झाला आणि ते मी शेंगा सोलत होते तर विरा मला मदत करत होती. दाणे काढून देते मी तुला असं सांगत होते आणि मध्येच ना दाणे खेळण्यात आपल्या घालून खेळायला घेत होती. एक दाणा देता देता दोन दाणे देता देता आई मला अजून असं म्हणायला लागल्यानंतर जरासं ओरडायची वेळ आली आणि मग आजीला त्याच दाण्यांचा इथे चहा करून दिला आणि खाऊ करून दिला आणि आजीवर प्रेम उतरलं होतं काल आमचं. अगदी माया करत होती, हळूच गळ्यात लोळत होती. असं सगळं चालू होतं, या दोघींचे खेळ चालू होते ते बघून मजा वाटत होती. घरी आल्यानंतर झोप वगैरे काढली आणि टेरेसवर पुस्तक घेऊन गेली हे वाचायला. छान असं पुस्तक मांडून ते बघत बसली होती. थोडा वेळ मॅचसुद्धा बघितली. मॅचवरून आठवलं काल अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काल दिवसभर बातम्या आणि स्टेटसला सारखे त्यांचेच फोटो होते, त्यामुळे त्यांची कारकीर्द जी काही आहे ती परत एकदा नव्यानं बघायला मिळाली. रात्रीचा स्वयंपाकाची ड्युटी पप्पांनी आपल्यावर घेतली होती, त्यामुळे माझ्याकडे फार काही काम नव्हतं. त्यामुळे कपडे वगैरे घडी घातले. विरा इथे बाबाला चिंटूचं पुस्तक वाचून दाखवत होती. बाबा तिच्या मांडीवर छानपैकी झोपला होता. परत आजोबांकडे विराचा मस्का लावणं सुरू होतं आणि तेवढ्यातच मला इंस्टाग्रामने नोटिफिकेशन दिलं की तुमचे 250 फॉलोअर्स झाले. तर त्याच्यासाठी तुम्हाला खरंच खूप खूप थँक्यू. रात्रीसुद्धा आम्ही चिंटूचं पुस्तक हे आमच्या हातातच होतं. म्हणजे असं झालं ना, तिनं आणलंय पुस्तक प्रेमाने, त्यामुळे ती सगळीकडे ते पुस्तक घेऊन फिरते. अगदी झोपताना सुद्धा रात्री अंथरुणावर तिनं ते पुस्तक घेऊनच झोपली होती जवळ आपल्या. अगदी दुपारी मला माहिती नव्हतं, पण शाळेतसुद्धा तिने पुस्तक ते आपल्याबरोबर नेलं होतं. आणि हे पुस्तक बघताना मला हे मॅड आठवलं. ह्या मॅडच्या तुम्ही बघायचात का शो लहान असताना पोगोवर लागायचे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही फॉलो करताय, प्रेम देताय, त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू.